नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। भव्य सोहळ्यासाठी काही तासांची प्रतीक्षा। सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी 2024 रोजी दुपारी 12:29 मुहूर्तावर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा। श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त परळीत निघाली शोभायात्रा। मुंडे भावंडांचा सहभाग। लोकोत्सव समितीच्या शोभायात्रेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। मिरजेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीमध्ये श्रीराम मूर्तीची शोभायात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। शोभायात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद। बैलगाडी, रथ, उंट, घोडे, हलगी, ढोल, पारंपरिक वेशभूषेत महिला पुरुष शोभायात्रेमध्ये सामील। धमक्या द्यायच्या नाहीत, मरायला भीत नाही। मुंबईत आल्यावर पाहतो आरक्षण कसं मिळत नाही, जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा। सध्याचा काळ ओबीसींच्या दृष्टीने फार अडचणीचा। मराठा आरक्षणावर मंत्री छगन भुजबळ यांचे वक्तव्य। राज्यातील 12 बलुतेदारांना स्वतंत्र 5% आरक्षण द्या, अन्यथा राज्यातील 12 बलुतेदार सरकारच्या विरोधात जातील। सांगलीत वंचित ओबीसी हक्क परिषदेत निर्णय। गुजरातचं भलं करण्याच्या नादात देशाचं नुकसान, मग खरे देशद्रोही कोण? आदित्य ठाकरेंचा थेट पीएम मोदींवर घणाघात। शिवसेनेनं भाजपला राज्यात वाढवलं, पण आता कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ। भास्कर जाधवांचा हल्लाबोल। आसाममध्ये राहुल गांधींची मोहब्बत की दुकान, भारत जोडो न्याययात्रा अडवणाऱ्या जमावाला दिली फ्लाइंग किस। समान नागरी कायद्याला लिंगायत समाजाचा पाठिंबा। प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठापना दिवस दिवाळी म्हणून साजरा करा। लिंगायत समाजाचा धर्म हिंदूच, स्वतंत्र धर्माची गरज नाही। जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी यांचं मत। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।